हा कार्यक्रम गोरडवाडीमध्ये होतोय. गोरडवाडी गाव हे खूप स्पेशल आहे, खूप स्पेशल आहे. म्हणजे तालुक्यामध्ये, आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये 115 गाव आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 1150 गाव आहेत. महाराष्ट्रामध्ये 28.5 ग्रामपंचायती आहेत. पण त्याच्यामध्ये गोरडवाडी गाव हे खूप स्पेशल आहे. त्या गावाचा इतिहास खूप प्रसिद्ध आहे आणि हा इतिहास प्रचंड संघर्षमय आहे. त्यामुळं जे 4-5 मुद्दे मी बोलणार आहे त्याच्यामधला पहिला जो मुद्दा असेल तो म्हणजे आपल्या गावाचा संघर्षमय इतिहास. गोरडवाडी एक छोटंसं गाव, याच्यामध्ये खूप प्रत्येक शब्द आणि प्रत्येक ओळ एवढी मिनिंगफुल आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे, समोरच्या सगळ्या व्यक्तींच्या आयुष्याशी संबंधित आहे. गोरडवाडी एक छोटंसं गाव, धुळीनं आणि बाबळीनं भरलेलं नाव. 20-25 वर्षापूर्वीचं चित्र, चांगल्या आयुष्यासाठी झगडणं हेच होतं इथं नित्य. मेंढी पालन हाच आधार, ऊस तोडणं म्हणजे संसार. मीरा भाईंदर, वसई, नालासोपाराला जाऊन करायचं माती काम, पोटासाठी करावं लागलं होतं श्रमाचं दान. शेती नव्हती बागायती, या गोरडवाडी गावची शेती बागायती नव्हती. अगोदर शेती नव्हती बागायती, नव्हती स्वप्न मोठी भव्यती. कुणाला डॉक्टर व्हायचंय, कुणाला इंजिनियर व्हायचंय, कुणाला DYSP व्हायचंय, कुणाला वकील व्हायचंय, अशी कुणाची स्वप्न नव्हती. शेती नव्हती बागायती, नव्हती स्वप्न मोठी भव्यती. ना होते ट्रॅक्टर्स, ना होत्या कार्स, ना JCB, न पॉकलेनची शान फार. गावात नव्हता नोकरीवाला, गावात नव्हता नोकरीवाला, ना कोणी मोठा व्यापारी झाला. गरिबी होती प्रत्येकाच्या अंगाशी, आशा, जिद्द, चिकाटी मात्र होती प्रत्येकाच्या मनाशी. पाण्यासाठी वणवण फिरणं, रिकाम्या घागरी घेऊन धावणं हेच होतं आयुष्याचं जगणं. पण काळ हळूहळू बदलला, काळ हळूहळू बदलला. गोरडवाडीने हिरवागार शालू पांघरला. शेती झाली हिरवीगार, बागायतीने घेतला आकार. आज ट्रॅक्टरची गरगर ऐकू येते, कारची चाके रस्त्यावर फिरते. आज ट्रॅक्टरची गरगर ऐकू येते, कारची चाके रस्त्यावर फिरते. JCB ट्रॅक्टर गावात उभे झाले. गोरडवाडीचे चित्र नशिबाने नाही बदलले, कष्टाने बदलले. गोरडवाडी चित्र कष्टाने बदलले. गरिबीची सावली दूर पळाली, गोरडवाडीची काया पलटली. गरिबीची सावली दूर पळाली, गोरडवाडीची काया पलटली. संघर्षातनं उभी राहिली वाडी, हीच खरी गोरडवाडी, हीच खरी गोरडवाडी. असा संघर्षमय इतिहास आपल्या गोरडवाडीचा. आणि हा इतिहास कुठल्या एका घराचा नाही, कुठल्या एका व्यक्तीचा नाही. हा इतिहास आपल्या गोरडवाडीतील प्रत्येक नागरिकाचा आहे, प्रत्येक कुटुंबाचा आहे. 25 वर्षापूर्वीचं कुठलंही घर तुम्ही काढा, कुठल्याही घरात विचारा, 25 वर्षापूर्वी काय परिस्थिती, तर प्रत्येकाच्या घरात संघर्ष आहे. आणि असं संघर्षातनं उभं राहिलेलं गाव, हे गाव गोरडवाडी आपलं आहे, याचा आपल्याला प्रचंड अभिमान असला पाहिजे.